मी ओळख करून देणार आहे ते फार उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांची ओळख वाचल्यानंतरच वाटलं अरे बापरे, म्हणजे ह्या माणसाकडे काय आहे आणि काय नाही, आणि ह्या माणसाकडे त्या माणसाकडे आपल्याला शिकण्यासारखं किती बरंच काहीतरी आहे. तर प्रसन्न लोहार सर, मी तुमचं स्वागत करत आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर. लोहार सर, तुम्हाला आमचा आवाज येतोय? हो, या, तुमचं स्वागत आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर सर. प्रसन्न लोहार सरांची मी फक्त एक थोडक्यात ओळख करून देतो. ही थोडक्यात ओळख सुद्धा फार मोठी आहे. चीफ इन्व्हेन्शन ऑफिसर ॲट DCB बँक, टॉप 50 CIOs, टॉप 100 इनोव्हेटिव्ह CIO, डिजिटल लीडर ऑफ द इयर, टॉप 20 BFSI लीडर्स, मोस्ट 50 पेमेंट इन्फ्लुएंटल leading Indian blockchain and fintech forum, co-chairing at FICCI subcommittee of blockchain big data analysis, member at IAMIA committee of blockchain, member at Hyderabad fintech forum, member of Bangalore, member of IDRBT, member of FICCI National Committee for Artificial Intelligence, mentor at various AIC, jury and mentor of various startup and innovation intellective in India, chair of India Blockchain Forum. प्रचंड मोठी माहिती आहे म्हणजे या व्यक्तिमत्वाकडे. तर मी वेळ घेण्यापेक्षा मी त्यांनाच सांगेन की तुम्ही या आणि तुमच्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करा. तर प्रसन्न सर, तुम्हाला मी ऑन करत आहे. थँक्यू सो मच. माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे, मी ते जस्ट फॉर नेक्स्ट 10-15 मिनिट्स ते ओपन करतो. जस्ट अ सेकंड. दिसतंय ना? येस सर. ओके ओके. सो थँक्यू सो मच संतोष सर फॉर इन्व्हायटिंग मी हिअर, मकरंद सर. आणि आय थिंक मी फार कमी मराठी बोलतो. ऍक्च्युली मी महाराष्ट्रीयन आहे आणि एवढी सवय नाही आहे मला, पण आता मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त मी मराठीत बोलून हे माझं प्रेझेंटेशन कसं मी प्रेझेंट करेन. आणि ज्योतिराम सर, इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे शॉर्ट अँड स्वीट, म्हणजे 15 मिनिटात तुम्ही पूर्ण डिजिटल मार्केटिंगचा कोर्स, तुम्ही ज्याला जर त्या कॉन्सेप्ट जर समजते असतील आणि जर कोणी ग्रास्प करणारा जर माणूस असेल ना, किंवा कोणी व्यक्तिमत्व असेल ना, आय थिंक इट्स वॉज दोज 15 मिनिट्स वेअर एकदम क्रुशियल आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितलं ना, दॅट शोज युअर क्लॅरिटी. ते दाखवते की तुम्ही किती क्लिअर आहात की हाऊ टू रिअली मेक अ डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी केली पाहिजे. सो आय थिंक थ्रू दिस फोरम, थ्रू दिस मराठी जो आपला फोरम आहे, त्यात तुम्हाला भरपूर असे मेंटर्स आणि किंवा भरपूर असे स्टुडंट नक्की मिळतील. आणि मी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन की हाऊ यू कॅन बी वन ऑफ द मेंटर ऑफ आवर इनोव्हेशन प्रोग्राम जो आमचा सुरू असतो तो. तर मी बँक जॉईन केलेली 2014 साली आणि ऍज अ डिजिटल हेड म्हणून माझा रोल होता DCB बँक मध्ये. त्या अगोदर मी CM लेवल 5 कंपनी मॅस्टेक UK ला होतो, किंवा इटलीला होतो एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, किंवा एक पेमेंट्स कंपनी असते वर्ल्ड लाईन, ॲटॉस वर्ल्ड लाईनची जी होती, तिथे होतो मी. अंटिल मी DCB जॉईन करेपर्यंत मला माहित नव्हतं की खरंच मी ते टॉप CIO किंवा इनोव्हेटिव्ह CIO किंवा डिजिटल लीडर वगैरे वगैरे होणार आहे. असं काही मी विचार नव्हता केला की मला अशा काही अवॉर्ड्स मिळतील, किंवा फिक्की जे आपलं एक गव्हर्नमेंटचं फेडरेशन आहे, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कंपन्या इंडियाच्या आहेत, की ते मला येतील आणि म्हणतील की कॅन यू स्टार्ट आणि ब्लॉकचेन किंवा या AI टेक्नॉलॉजीचा तुम्ही फोरम सांभाळणार का. असे या सगळ्या अपॉर्च्युनिटीज येत गेल्या, बिकॉज आय चेंज माय सेल्फ. की आय स्टार्टेड लर्निंग ॲज अ शेखर सर जसे बोलले की लर्निंग हॅज टू बी देअर. 2021, if somebody is not learning on day-to-day basis or regularly basis, तो वाईप आउट होऊन जाईल. 2025 पर्यंत से एक्झाम्पल, आय एम इन 40s.
आता जर मी शिकणार नाही किंवा आता जर नेक्स्ट 1 to 3 years मी शिकणार नाही, तर नेक्स्ट जनरेशन जी येणार आहे ना, ती माझ्या बाजूला येऊन बसेल आणि म्हणेल की प्रसन्न लोहार यू आर व्हॅनिश्ड, की तुझी काही गरज नाहीये. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आता ज्या लेअर मध्ये आपण पोहोचलो आहोत ना, त्या लेअर मध्ये आपल्याला जाणून पाहिजे की कोणत्या कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. कारण ज्या 20 वर्षापूर्वी ज्या टेक्नॉलॉजी होत्या आणि आता टेक्नॉलॉजी वास्ट डिफरन्स आहे. सो जर तुम्ही विचार केला ना, एव्हरी 20 इयर, प्रत्येक 20 वर्षामध्ये नवीन अशा काही गोष्टी होतात, त्यामुळे पूर्ण आपलं बिझनेस मॉडेल चेंज होऊन जातं. पूर्ण आपला आउटलुक जो लाईफ मधला जो आउटलुक आहे ना, पूर्ण चेंज होतं. 20 वर्षापूर्वी मोबाईल फोन होते का? नव्हते. 20 वर्षापूर्वी वर्ल्ड वाईड वेब, इंटरनेट किंवा व्हॉट्सअप किंवा असं काही होतं का? नव्हतं. किंवा 20 वर्षापूर्वी तुम्ही आपला फूड वगैरे तुम्ही ऑर्डर केलं होतं का स्विगीमध्ये वगैरे, किंवा आणि तुमच्या घरापर्यंत कुणी फूड वगैरे घेऊन केलं नव्हतं, राईट? आता इमॅजिन करा की नेक्स्ट 20 वर्षामध्ये काय येणार आहे. आता माणूस फूड घेऊन येतो तुमच्या घरामध्ये, 20 वर्षामध्ये रोबोट घेऊन येईल, राईट? किंवा तुमची इलेक्ट्रिसिटी, तुमचा जो बल्ब किंवा आहे फॅन आहे, ऑटोमॅटिकली स्वतःच इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट करून टाकेल. किंवा तुमची कार जाऊन पेट्रोल पंप मध्ये जाऊन भरून वापस येईल आणि तुम्हाला सांगेल की तुम्हाला आता ऑफिसमध्ये जायचं, मी रेडी आहे. सो आता काय, जे आपलं जे आयुष्य आहे ना, ते आता ऑटोनॉमस होत चाललेलं आहे. आताची जी इकॉनॉमी आहे किंवा तिला त्यामध्ये कोलॅबरेशन म्हणतात. कोलॅबरेशन म्हणजे असे संघटित होऊन कामं होतात आजकाल. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीची कोलॅबरेट करते किंवा एक बिझनेस मॉडेल दुसऱ्या बिझनेस मॉडेलची कोलॅबरेट, त्याप्रमाणे ग्रो होतात. आधी काय होतं, सगळ्या कंपन्या एकमेव कंपन्या होत्या. आता जे बँक किंवा असे इंटरऑपरेबल बँक नव्हत्या, SBI किंवा अशा इंटरऑपरेबल नव्हत्या. आता युपीआय मध्ये तुम्ही यू कॅन सेंड मनी टू एनीबडी एनी टाइम, राईट? युपीआय किंवा NEFT, RTGS. आता जस्ट इमॅजिन करा तुमचे जे बिझनेस मॉडेल आहेत 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी काय होतील, आणि ऍज अ कंपनी किंवा ऍज अ इंडिव्हिज्युअल आपण रेडी आहोत का? जर रेडी नाही आहोत तर आय थिंक मेंटर्स लाईक शेखर, मेंटर लाईक ज्योतिराम आणि अशा प्रकारचे जेवढे मेंटर्स आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याकडून शिकून, किंवा कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट दो शुड ऑल्सो अडॉप्ट न्यू कोर्सेस. जे करिक्युलम मी 20 वर्षापूर्वी जे शिकलं असेल इंजिनिअरिंग मध्ये आणि आता, त्याच्यामध्ये वास्ट डिफरन्स असलाच पाहिजे. पण आता तो नाही आहे. तो वास्ट डिफरन्स कसा असला पाहिजे? तर राईट पार्टनर, राईट टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन इज अ नीड ऑफ टुडे. जर तुम्ही इनोव्हेशन नाही केलं किंवा राईट टेक्नॉलॉजी नाही अडॉप्ट केली आता, तर तुम्ही वाईप आउट होऊन जाणार. जस्ट इमॅजिन करा, तुमचं किराणा स्टोअर आहे किंवा दुकान आहे किंवा शॉप आहे, तुमची वेबसाईटच नाहीये, तुमचं सोशल मीडिया अकाउंटच नाहीये, तुमचं वेब प्रेझेन्सच नाहीये, तो काय राहणार? तुमचं ते तेवढंच दुकान राहणार आणि 10 गिराईक येणार, राईट? पण ते 10 गिराईक जे कस्टमर आहे त्यांचा आउटलुक सुद्धा चेंज होतोय. पेंडेमिक मध्ये तर त्यांचा आउटलुक असा झाला की घरी बसून सगळे येते. बाजूच्या किराणाच्या दुकानात सुद्धा लोक जात नाहीत बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन, राईट? तो काय करंट अशी उलाढाल. हे बघा, आता हे ATM 1967 मध्ये जे ATM ओपन झालंय, आता तुम्हाला सांगितलं एक ATM बाजूला ओपन झालं, तुम्ही जाल का तिथे बघायला? त्यावेळेस असे हजारो लोक जमा झालेले ATM बघायला की काय आहे बाबा ATM, आणि ते 24/7 ATM नव्हत्या. आता हे ब्रांचेस, आता ब्रांचेस मध्ये असे दर दिवशी 400-500 लोक येतात, मोठ्या मोठ्या ब्रांचेस मध्ये येतात. आता हार्डली 10 ते 50-60 लोक येतात ब्रांचेस मध्ये, बिकॉज ऑफ कोविड, बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन. ओव्हर पिरियड ऑफ 5-10 वर्षामध्ये ना ब्रांचेस निघून जातील का? हो, नक्कीच निघून जातील. मग त्या ब्रांचेस काय होतील? दे विल कन्वर्ट इनटू सब रेस्टॉरंट्स इन द इव्हिनिंग किंवा असं काहीतरी. म्हणजे चेंज सगळीकडे आहे. आता कोण आहे आपल्या या फोरम मध्ये तो इनलँड लेटर पाठवतो किंवा पोस्ट कार्ड पाठवतो किंवा मनी ऑर्डरने पाठवतो, राईट? आय थिंक हे जस्ट 20-25 वर्षापूर्वी आपण लेटर्स पाठवायचो. आता पाठवतील का लोक? आता जस्ट 2 मिनिटात तुमचा व्हॉट्सअप मेसेजचा रिस्पॉन्स येतो. आता आपण हे झूम वरती हे सेशन करतोय जस्ट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी अडॉप्शन. उद्या जाऊन ते ऑगमेंटेड रियालिटी टेक्नॉलॉजीमध्ये असं वाटेल की आपण सगळे एका बाजूला बसलोय, प्रोव्हाइडेड आपण कसं अडॉप्ट करू ऑगमेंटेड रियालिटी किंवा व्हर्च्युअल रियालिटी काइंड ऑफ टेक्नॉलॉजीज. आता आपल्या सगळ्या आयुष्यात व्हॉट्सअप किंवा फोन पे, गुगल पे असं झालेलं आहे. आता हे लोक बघितलेत ना, कोडॅक किंवा याहू, ते सगळ्यात बेस्ट लोगो कंपन्या होत्या. ब्लॅकबेरी, नोकिया, ह्यांच्यासारख्या कंपन्या नव्हत्या त्यावेळेस. पण त्यांचा काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी तो कस्टमर कसा मूव्ह होतोय, समोर कसा जातोय, नवीन काय टेक्नॉलॉजी येते, टेक्नॉलॉजीचा स्पीड कसा वाढतोय, इंटरनेटचा 2G 3G केव्हा झालं, राईट? आणि त्यामुळे नोकिया वाईप आउट झाला. अँड्रॉइड आला आणि नोकियाकडे आले होते अँड्रॉइड वाले, आम्हाला घेणार का तुम्ही?
पण नोकिया म्हणाल की वी आर मच बेटर अँड दे गॉट वाईप्ड आउट. याहूची गोष्ट कल्पनाच वेगळी, ती त्यांचं व्हॅल्युएशन एकदम डाऊन झालं. किंवा कोडॅक. आणि या प्रकारे म्हणजे मेन म्हणायचं काय, यू हॅव टू ऑलवेज सी की हाऊ कस्टमर इज मुव्हिंग, हाऊ इंडिव्हिज्युअली न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग अँड हाऊ द टेक्नॉलॉजी इज अडॉप्टिंग न्यू थिंग. आता इफ यू सी दीज लोगोस, नेटफ्लिक्सला काही चेंज आहे का सध्या? आता तुम्हाला कोणी सांगितलं नेटफ्लिक्स ऐवजी एक फेटफ्लिक्स किंवा दुसरा काहीतरी ऍप आलाय, कोणी घेईल का? कोणी डाउनलोड करेल का? नाही, कारण आता नेटफ्लिक्सने त्याची मक्तेदारी बनवलेली आहे पूर्ण. व्हॉट्सअप सारखे 50 ऍप असतील, पण वाय व्हॉट्सअप? स्विगी झोमॅटो सारखे भरपूर ऍप आहेत. गुगलला कोणी रिप्लेस करू शकेल का? किंवा ऍपलला किंवा फेसबुकला? राईट? का नाही करू शकत? कारण त्यांनी सध्या कस्टमरची ती जी काय त्याला म्हणतात, कस्टमरची जी नव आहे ना, त्यांनी पकडून ठेवलेली आहे. कस्टमर कसा चेंज होतोय. मोरओव्हर आता जसं ज्योतिराम सरांनी सांगितलेलं, डेटा इज अ न्यू ऑइल म्हणतो आपण, राईट? की डेटा कसा युटिलाइज करायचा. आता तुम्ही इंस्टाग्रामच्या उघडा असताना, काही इंस्टाग्राम ऍप उघडा असेल किंवा फेसबुक ऍप उघडा असेल आणि तुम्ही जस्ट बोला की मी थोडासा व्यायाम करतोय, मी इकडे फिरायला जाणार, तिकडे फिरायला जाणार, ऑटोमॅटिकली त्याच्या रिलेव्हंट ऍप ऍड्स आहे ना तुम्हाला इंस्टाग्राम और फेसबुक वरती यायला लागतात. तेवढं ते डेटा अडॉप्ट करतायत किंवा तेवढं ते तुमचे फेशियल एक्सप्रेशन बघतायत की हा माणूस किती वेळा अग्रेसिव्ह होतो, किती वेळा अँग्री होतो किंवा किती इमोशनल होतो. त्याप्रमाणे ते क्रॉस सेल करतात तुम्हाला सर्व्हिस. आणि हे जर ते करत नाही राहणार तर हे सुद्धा वाईपआउट होऊन जातील. गुगलच्या ऐवजी दुसरं काहीतरी नवीन येईल किंवा व्हॉट्सअपच्या ऐवजी दुसरं काहीतरी नवीन येईल, आणि नक्की नवीन येईल. कारण हे सगळे ऍप्स आहेत ना मोबाईल फ्रेंडली आहेत. आणि उद्याचं जे मॉडेल आहे ते ऑटोनॉमस वर्ल्ड आहे. आता जे कोलॅबोरेशन मॉडेल आहे, जिथे मोबाईल प्लस इंटरनेट किंवा गुगल प्लस इंटरनेट असं जे आहे, किंवा मॅप प्लस गुगल, उद्याचं जे मॉडेल आहे ना ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमस म्हणजे काय? जिथे मी उभा आहे तिथे मला सगळं भेटलं पाहिजे. इथे मी उभा आहे ना, मला इथे शॉपिंग झाली पाहिजे, इथे सगळं मला भेटलं पाहिजे. ते आहे व्हर्च्युअल रिअलिटी मॉडेल. इथे बसल्या बसल्या मला स्वित्झर्लंडमध्ये कसा हे होतं ना एक्सपिरियन्स, तो आला पाहिजे. तसं ते सुरुवात राहणार. आता पेंडेमिकमुळे तुम्ही बघितलं असेल की सगळी सिस्टीमच कोलॅप्स झालेली, सप्लाय चेन कोलॅप्स झालेला. त्यामुळे इनोव्हेशनची फार गरज आहे की आपण कसे कॉस्ट ऑप्टिमाइज करू. आपलं तुमचं ते मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण डाऊन होतं किंवा मीडिया आणि एंटरटेनमेंट पूर्ण डाऊन होतं, तर ऑल ऑफ अ सडन तुमचं नेटफ्लिक्स सर्व चाललं, राईट? दॅट इज अ न्यू इनोव्हेशन. आता काय काय बँक आहेत ना, रशियामध्ये एका बँकेने ड्रोन मधून पैसे पाठवायला सुरुवात केली. तुम्ही एटीएम मध्ये नाही येऊ शकत ना, चला ठीक आहे आम्ही ड्रोननी पैसे पाठवू. ब्रांचेस आर बिकमिंग नाउ पॉपअप ब्रांचेस. 3 दिवसासाठी एक ब्रांच ओपन करायची आणि त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची. किंवा एटीएम व्हॅन्स किंवा रोबोट्स आर नाव अकंपनिंग विथ यू फॉर शॉपिंग. ते सगळं सामान ते टाकायचं, त्याच्यामध्ये मॅपचा ऍड्रेस टाकायचा, तुमच्या घरी ते सामान घेऊन येणार. किंवा हे 3D हाऊसेस एका दिवसात बनतात. आपण हे आता जे हाऊसेस बनवतो 1-2 वर्ष लागतात, राईट? बिल्डिंग वगैरे बनवायला किंवा फ्लॅट्स बनवायला. आता काय हाऊसेस आहेत इव्हन इंडियामध्ये, काय 3D हाऊसेस बनलेत विदिन अ फ्यू डेज. 4-5 दिवसामध्ये पूर्ण व्यवस्थित सुंदर हाऊसेस बनतात. तो एव्हरी बिझनेस मॉडेल इज गोइंग टू सर्च फॉर अन अपॉर्च्युनिटी टू एनहान्स देअर ऑपरेशन्स. जिथे जास्त कॉस्ट जाते किंवा काय जाते, राईट? तर सगळीकडे असे न्यू इनोव्हेशन्स येतील. व्हॉट डज इट मीन? मोर अँड मोर ऑटोमेशन होईल. याचा अर्थ असा नाही की आपले जॉब निघून जातील. याचा अर्थ असा आहे तुम्हाला नवीन शिकावं लागेल. नवीन काय येतं ते शिकून त्या ठिकाणी जॉब क्रिएट करून यू हॅव टू टेक दोज जॉब, राईट? आता काय डिजिटल ट्रेंड, इनोव्हेशनची काय गरज असते? इनोव्हेशन म्हणजे काय? माइंडसेट चेंज और कनेक्टिंग डॉट्स, राईट? कनेक्टिंग डॉट्स. गुगल मॅप मध्ये तुम्ही एक मॅप मध्ये यू कॅन ऑलवेज गो अँड सर्च, राईट? दॅट्स अ कनेक्टिंग डॉट्स. और गुगल मॅपच्या आतमध्ये एक ओला ऍप आला, दॅट इज नाव अगेन कनेक्टिंग डॉट्स, राईट? और यू टॉक अबाउट आमच्या मोबाईल बँकिंग मध्ये इंटरनेट बँकिंग मध्ये आम्ही एक टॅली सारखं सॉफ्टवेअर टाकलेलं. त्याच्यामुळे काय झालं की जेवढे आमचे एसएमई जे मर्चंट्स वगैरे असतात ना, ते काय करतात, तिथे येतात आणि त्यांचं अकाउंटिंग सर्व तिथेच मॅनेज करतात. मग त्यांना ते 2-3 स्क्रीनवरती टॉगल करण्याची गरज नाही. एकच स्क्रीन ओपन होते, त्यातच त्यांना आयसीआयसीआय डीसीबी सगळं दिसतं आणि तिथेच ते इनव्हॉइस, तिथूनच ते जीएसटी. ते काय आपण काय करतोय, इकडे वेगळे जेवढे इन्स्टिट्यूशन त्यांना एका अम्ब्रेलाच्या अंडर घेऊन येते. दॅट इज अगेन कनेक्टिंग डॉट्स. सो टुडे डेफिनेशन ऑफ इनोव्हेशन मे बी कनेक्टिंग डॉट्स. ओके, टुमॉरो इट कुड बी समथिंग एल्स बेस्ड अपॉन अ नीड अँड समथिंग लाईक दॅट. आता आपण हे इंटरनेट किंवा मोबाईलच्या फेज मध्ये आहोत. टुमॉरो इट विल बी कनेक्टेड प्लॅटफॉर्म्स. तुमची कार, तुमचे शूज, तुमचा शर्ट, राईट? आता आपण आय एम व्हेरी हॅपी, राईट? आय एम वेअरिंग ग्रीन शर्ट और अ ब्लू जॅकेट, राईट? टुमॉरो आय वॉन्ट टू मेक दिस ब्लू जॅकेट एज अ येलो जॅकेट बिकॉज टुमॉरोज माय फेवरेट कलर इज येलो.
तर मी काय करेन, इथलं एखादं बटन प्रेस करेन, हा ऑटोमॅटिक येलो होऊन जाईल, राईट. सो दॅट काइंड ऑफ अ न्यू इनोव्हेशन्स विल कम इन माय अपॅरल्स ऑल्सो. आता आपण म्हणाल की हे काय बोलतोय मी, राईट, बट दिस इज व्हॉट वी हॅव सीन इन 1995. 1990 कोणी बोललो होतं का की घरी आपला एक मोबाईल फोननी तुम्ही ऑर्डर करा आणि घरी फूड येईल किंवा दुसरं काहीतरी येईल, राईट. अकॉर्डिंगली आपली जी इमॅजिनेशनची लेवल आहे, ती इमॅजिन लेवल कोणी ना कोणीतरी, एक बिल गेट्स येतो, कोणी एक सुंदर पिचाई येतो आणि स्टीव्ह जॉब्स येतो आणि ते साकार करतो. आणि आपल्याला इंडियाच्या या कंट्रीमध्ये जेव्हा आपली जी यंग लोकांची पॉप्युलेशन, हायेस्ट पॉप्युलेशन आहे, म्हणजे 18 ते 35, वी माइट बी टॉप एंड पॉप्युलेशन. आता आपल्या समोर काय प्रॉब्लेम आहे, जॉब्स, राईट. त्याचप्रमाणे आपण या यंग लोकांना उपयोग करू शकतो का, की आपण त्यांना नवीन रोजगार, नवीन टेक्नॉलॉजी देऊ शकतो का, हे आपल्याला असं बघायला पाहिजे. आपल्याकडे मोर दॅन 6 जनरेशन्स आहेत आणि एव्हरी जनरेशन हॅज इन ओन आउटलुक टू लुक ॲट बँक, टू लुक ॲट हेल्थ केअर. सगळ्या कस्टमरला आपण कसं सांभाळणार, राईट. ते ओमनी चॅनल बिहेवियर कसं देणार विथ डेव्हलप टेक्नॉलॉजी. किंवा आधी कीबोर्ड वॉज और माउस वॉज युअर इंटरफेस फॉर युअर लॅपटॉप वर, उद्या ते स्पीच जेस्चर होईल. आता मी जर ज्योतिराम सरांच्याकडे बघितलं आणि मी लगेन एकदम हसेल की ज्योतिराम सर काय विचार करतायत. ती टेक्नॉलॉजी सुद्धा येते आता, त्याला म्हणतात ब्रेन टू ब्रेन इंटरफेस. प्रोव्हाइडेड ज्योतिराम हॅज गिवन मी कन्सेंट फॉर 1 hour की हा प्रसन्न कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम थिंकिंग अबाउट दिस सेशन, and I will understand from all my audiences who is really thinking nice, who is giving odd feedback, bad feedback or cool feedback, and त्याप्रमाणे I can take positive things and learn. So technology should be there, but we have to learn how we make positive impact of AI, ML किंवा ही जेस्चर टेक्नॉलॉजी. बँकच्या ब्रांच मध्ये कोणी एंटर होतोय आणि तो एंटर होताना थोडासा नाराज होऊन होतोय, तो ऑटोमॅटिकली माझा ब्रांच मॅनेजर त्याचे फेशियल एक्सप्रेशन बघून, त्याचा बँक बॅलन्स बघून इमिजिएटली त्याच्याकडे जातो, सर तुम्हाला लोन हवंय का, हे हवंय का. आणि तो बाहेर जाताना त्याचा हास्य म्हणजे ते कॅप्चर होतं आणि त्याचा एक मेसेज कॉर्पोरेट ऑफिसला जातो की ब्रांच मॅनेजरनी मस्त काम केलं, राईट. सो दॅट इज अडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी. आय थिंक अशा प्रकारे भरपूर काही काही गोष्टी आता सध्या सुरू आहेत. आता संतोष सर आपल्याकडे आय थिंक 4-5 मिनिट असतील ना सध्या. हा बोला सर तुम्ही. हा, तर अशी माइंडसेट होऊन चेंज होत आहेत. तुमचं जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे, जॉब, त्यानंतर PhD किंवा जॉब, त्यानंतर रिटायरमेंट, तसं राहिलेलं नाही आता. आता एक कंटिन्युअस लर्निंग, कंटिन्युअस एंगेजमेंट, न्यू टेक्नॉलॉजी, त्याप्रमाणे आपलं आता लाईफ राहणार आहे. आधी जे रिटायरमेंट होतं 60, त्यानंतर लोक आता काम करतायत आउट ऑफ बेटर हेल्थ आणि बेटर त्यांचा आउटलुक सुद्धा चेंज होतोय लाईफ प्रमाणे, राईट. 65च्या एज मध्ये तुमचा तो बर्गरवाला हॅज गिवन अ गुड इनोव्हेशन टू द होल वर्ल्ड, राईट. आणि त्याप्रमाणे आता त्या व्यतिरिक्त ना जगाबरोबर भरपूर अशा समस्या आहेत. फायनान्शियल, तुमच्याकडे बँक अकाउंट आहे, माझ्याकडे आहे, पण 2.1 बिलियन लोकांच्याकडे बँक अकाउंटच नाहीये. ते पैसे कमवतात $1-2 प्रत्येक दिवसाला, पण त्यांना पैसे ठेवायची, त्याच्याकडे अकाउंट नाहीये, त्यांच्याकडे पैसे कसे सेव्हिंग करायची ती ऍटिट्यूड पण नाहीये. त्याच्यासाठी ब्लॉकचेन सारख्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, क्रिप्टो करन्सी सारख्या टेक्नॉलॉजी येत आहेत. गव्हर्नमेंटकडे लोक अपील करतायत की क्रिप्टो यूज करूया. बिटकॉइन नाही, बिटकॉइन इज एक यूज केस आहे, पण क्रिप्टोचा दुसरा फायदा असतो, ते कसं यूज करेल, सो दॅट फायनान्शियल इन्क्लुजन, राईट, ते सगळं फायनान्शियल एज्युकेशन सगळ्या सिटीजन कडे कसं जाईल, ते आपल्या समोर चॅलेंज आहे. दुसरे काय चॅलेंज आहेत, आता 2013-2015 साली ही मीटिंग झालेली, राईट, UN ची मीटिंग झालेली, 17 सस्टेनेबल गोल्स. 17 सस्टेनेबल गोलचा अर्थ काय आहे, 17 जे गोल्स आहेत ना, हे 140 कंट्रीच्या समोर हे गोल्स आहेत. इंडिया पण एक त्याचा एक फोरमचा जो भाग आहे की 0 पॉवर्टी, 0 हंगर, गुड एज्युकेशन, गुड टेक्नॉलॉजी युसेज किंवा क्लीन वॉटर, हे सर्व आपण 2030 पर्यंत अचीव्ह केले पाहिजे. ते करण्यासाठी ब्लॉकचेन, AI, बिग डेटा या टेक्नॉलॉजी कशा अडॉप्ट केल्या पाहिजेत. आणि इंडिया हे गव्हर्नमेंट आहे ना, ते सुद्धा हे मिटी आणि नीचे थ्रू हे राबवत आहे. त्यामुळे जे स्टार्टअप्स किंवा फिनटेक किंवा जे हेल्थटेक कंपन्या आहेत, त्यांच्या समोर ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे 17 मधले काय अचीव्ह करताय तुम्ही. जर तुमचं एक बिझनेस मॉडेल आहे तर तुम्ही ते देताय की 0 पुअर ते अजून हे करण्यासाठी करताय का, किंवा तुमचं हेल्थटेक अचीव्ह करताय का, की हेल्थ ह्याचा इंडेक्स वाढवतोय का इंडियाचा. आता पेंडेमिक आलं किंवा कोविड आला, ते आपल्याकडे जर चांगल्या हेल्थटेक असत्या किंवा एक कोलॅबोरेशन मॉडेल असतं, आपल्याला लगेच समजलं असते किती लोक हेल्थी आहेत इंडियामध्ये.
राईट. आता ते आपण जाणवतोय, ते युएननी ऑलरेडी जाणून घेतलं होतं 2015 मध्ये की ह्याची गरज आहे. राईट. मग आपण जेव्हा इनोव्हेशन करतो, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करतो, काही भाग आपला या CSR ऍक्टिव्हिटी किंवा दीज आर द नेसेसिटीज. टुडे वी ड्रिंक वॉटर थ्रू बिस्लरी. राईट. 1990 किंवा 1995 मध्ये तुम्ही कधी बिस्लरीचा वॉटर पिलं होता? विचारलं का? नाही ना. पण आता का गरज पडली आहे? कारण आपण आता जाणवतो की पाण्याची टंचाई 2025-30 मध्ये भरपूर राहील. राईट. बट 2050ला तुमची जेव्हा नेक्स्ट जनरेशन येईल तेव्हा काय इनोव्हेशन कराल तुम्ही सो दॅट वी गेट अ क्लीन वॉटर. वी हॅव सो मच ऑफ सॉल्ट वॉटर, बट आर यू जनरेटिंग सम क्लीन वॉटर आउट ऑफ दॅट? किंवा सस्टेनेबल सिटी किंवा स्मार्ट सिटी आपण बनवतोय का? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल टू लुक ॲट हाऊ दे पार्टिसिपेट इन टू जर्नी. आता जे बिझनेस मॉडेल आहे ना, जे कंपनी टू कंपनी किंवा कंपनी टू इंडिव्हिज्युअल होतं ना, आता ते ऍग्रिगेशन इकॉनॉमीत चाललंय. झोमॅटो किंवा ओला किंवा उबर, भरपूर सारे कार ड्रायव्हर त्या मार्केट प्लेसचे पार्टिसिपंट होतात आणि ते चालू करतात. ते सायकल, बायसिकल असे असे आता तुम्हाला 15-16 एंटिटीज दिसत आहेत. सायकल, फूड, राईट, असे चेन नाही. घरी ते काय काय सर्व्हिसवाले, अर्बन क्लॅब्सवाले येतात. राईट. आता पुढे जाऊन 15-16 ना 400 बनणार आहेत. एवढे मार्केट प्लेसेस तुमच्या लाईफमध्ये येतील. सो हाऊ युअर इनोव्हेशन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इज अ पार्ट ऑफ दॅट मार्केट प्लेस, ते तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. क्रिप्टो करन्सी एक नवीन प्रकारची करन्सी येते, ती रेग्युलेटेड रूपांतरित कशी आपल्या भारतामध्ये येतील. गुगल किंवा ऍपल किंवा हे त्यांनी मक्तेदारी जी केली आहे, ती मक्तेदारी इंडियन कंपनी कशी तोडता येईल, तसा आपण विचार केला पाहिजे. काय इज इट नॉट पॉसिबल? राईट. Jio is Indian company. It is making some I would say competition to these companies with a collaboration or a whatever way, right? आता ते बिझनेस मॉडेल बँकेचे चेंज होत आहेत. बँक आहे ना आता डिजिटल फर्स्ट येत आहेत. नो ब्रांच, नथिंग. ऍटम बँक आहे ना फक्त 30 एम्प्लॉईज आहेत, लाखो कस्टमर आहेत त्यांना युके मध्ये. 2015 साली ती बँक बनलेली आहे. किंवा असे मोन्झो बँक आहेत, असे 100च्या वरती बँक येत आहेत, ते फक्त डिजिटल बँक आहेत. तर तुमची कंपनी फक्त डिजिटल होऊ शकते का विदाउट एनी फिजिकल अपीअरन्स? आता ते पॉसिबल आहे. वेबसाईट जसे ज्योतिराम सरांनी सांगितलेलं, वेबसाईटच्या थ्रू. बट ऍट द सेम टाइम सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपले शेखर सरांनी सांगितलेलं. सो दीज हॅलो 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 हॅलो. मला वाटतं ते डिस्कनेक्ट झालंय. ते डिस्कनेक्ट होते. एक मिनिट त्यांची वाट बघूया आपण. कनेक्ट करता. हॅलो मंदार सर. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. आतापर्यंत एक तर डिजिटल मार्केटिंग आजचा जो एक वेगळा विषय घेऊन मराठी व्यापारी एकीकरण समिती आणि अर्थसंकेत त्याचबरोबर विविध संस्था ज्या आपल्यासोबत लागत आहेत, त्यांनी जो आजचा जो सेशन घेतलाय डिजिटल मार्केटिंग, हा जो त्यांनी सेशन घेतलाय, त्या सेशनमध्ये इनोव्हेशन म्हणजे निर्मिती, तसंच सिक्युरिटी म्हणजे आपल्या शेखर सरांनी सांगितली की आपण इनोव्हेट केलेल्या ज्या डिजिटल गोष्टी आहेत त्यांना सिक्युरिटी सिस्टम ही पण किती उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग जे आपला व्यापार उत्तम प्रकारे पुढे नेण्याकरता त्याची आपल्याला किती आवश्यकता आहे. आय थिंक प्रसन्न सर जॉईन होत आहेत. सॉरी, माझं काय डिस्कनेक्ट झालेलं होतं. हा, तुम्ही कम्प्लीट करा सर, तुम्ही कम्प्लीट करा, आम्ही तुमची वाट बघतो. आपल्याकडे 2-4 मिनिट एक आहेत. सेकंड. हा 2-4 मिनिटच लागतील मला. मला ते फक्त एनेबल करा ना शेअर स्क्रीन. अमित सर तिकडे आहेत का? अमित सर, बहुतेक अमित सर तुम्हाला होस्ट हा केलं. झालं आलं.
आता आता आपण फक्त नेक्स्ट 2 मिनिटात मी सांगतोय की या कंपन्या आपला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जर्नी कसं करतात, राईट. आता प्रत्येक कंपनी एका ऑर्बिटमध्ये असते. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. जर पेटीएम बघितलं तुम्ही डायरेक्ट 5व्या ऑर्बिटमध्ये. कारण का? कारण न्यू टेक्नॉलॉजी, नवीन लोक, सगळं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे. जर एसबीआय बँक बघितली किंवा ते एखादा आयओसीएल बघितलं किंवा एचपीसीएल, दे कुड बी इन सेकंड और थर्ड ऑर्बिट. आणि ते बघतील की नेक्स्ट ऑर्बिटमध्ये कसं जाऊ. सो ऑर्बिट शिफ्ट ची एक्झरसाइज असते. आणि ते ऑर्बिट शिफ्ट कसं होतं, ऑर्बिट शिफ्ट होण्याकरता ना ते हे 4 प्रकारे होतं. आयदर तुमचे इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईजचं ऑर्बिट काय आहे, त्यांची स्किल शेट कसं आहे, त्यांचं जे डिजिटल नॉलेज कसं आहे, राईट. तुमचं ऍज अ डिपार्टमेंट, आयटी डिपार्टमेंट किंवा ऑपरेशन डिपार्टमेंट किंवा एचआर, त्यांचं नॉलेज कसं आहे, ते कुठले कुठले टूल्स वापरतात एचआर मध्ये किंवा कुठल्या कसं ऑटोमेशनची वे आहे. अँड ऍज अ कंपनी तुमचं काय ऑर्बिट आहे, राईट. सो when you catch up this whole thing, right, so तशा प्रकारचे तुम्ही यू कॅन चेंज युअर ऑर्बिट फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. चे इनोव्हेशनचे कसे प्रकार असतात माहिती आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग इनोव्हेशन असतात. म्हणजे एक छोटासा प्रॉब्लेम, कस्टमर ऑनबोर्ड कसा करता येईल लगेच विथ द हेल्प ऑफ आधार, UIDAI, राईट. किंवा कॅचअप इनोव्हेशन कसे असतात, दुसरी बँक काहीतरी करते, दुसरं ऑर्गनायझेशन काहीतरी करते, ते मी कसं कॅचअप करू शकतो. मग ते त्या टाईपचं इनोव्हेशन असतं. देन असं तुमचं जे कंटिन्युअस जे इनोव्हेशन असतं, विच इज लाईक ऑटोमेशन, की आज 2 प्रोसेस ऑटोमेट केल्या, परवा 3 प्रोसेस. अकॉर्डिंगली ओव्हर अ पिरियड ऑफ 1 to 2 years यू आर ऑटोमेटिंग कम्प्लीट ऑपरेशन्स अँड युअर ऑपरेशन डझंट हॅव एनी मॅन इन बिहाइंड, है ना. स्ट्रॅटेजिक लीप इज अ डिसरप्टिव्ह इनोव्हेशन. जे इनोव्हेशन नाहीच आहे जगामध्ये आणि तुम्ही घेऊन आलात आणि ते चेंज करून टाकलं. उद्या जर तुमची सगळी बँक व्हर्च्युअल रियालिटी मध्ये येते, तुम्हाला ब्रांच मध्ये जायची गरज नाही. तुम्ही तो गॉगल घाला व्हर्च्युअल रियालिटीचा आणि इमॅजिन करा की तुम्ही ब्रांच मध्ये आहात. दॅट इज डिसरप्टिव्ह इनोव्हेशन. क्रेड कंपनी जे इनोव्हेशन आणलंय ते डिसरप्टिव्ह इनोव्हेशन, राईट. किंवा उद्या फेसबुक जर ते ऑगमेंटेड रिअलिटी होते, दॅट विल बी डिसरप्टिव्ह इनोव्हेशन. डिसरप्टिव्ह इनोव्हेशन विच वॉज नॉट देअर अँड इट विल चेंज. तर इनोव्हेशन किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असताना दिस इज अराउंड 5 पिलर्स. तुमच्याकडे पीपल कशा आहेत, एक्सपर्ट आहेत, की तुमच्याकडे कल्चर कसं आहे, बोर्ड मेंबर कसे आहेत, तुमचे लिडरशिप कशी आहे, इनोव्हेशनला तुम्ही प्राधान्य देतात का, तुमच्या जे इंटरनल एम्प्लॉईच्या आयडियाना तुम्ही प्राधान्य देतात आहे, ते तुम्ही इम्प्लिमेंट करता का, तुमच्या प्रोसेस किती प्रमाणात मॅन्युअल आहेत, किती प्रमाणात तुमचं ऑटोमेशन झालेलं आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्या आहेत, क्लाउड कॉम्प्युटिंग, ESB, एंटरप्राइज सर्व्हिस बस किंवा बिग डेटा, AI अडॉप्ट केलंय का, तुमचं तुम्ही रेग्युलेशन जे RBI वगैरे जे बोलते तुम्ही अडॉप्ट करता का, ते कंप्लायन्स तुम्ही वापरता का, एक्सटर्नल तुम्ही स्टार्टअप कंपन्यांशी पार्टनरशिप करून तुम्ही समोर जाताय का, आणि जे काय तुम्ही इनोव्हेशन करताय ते कुणासाठी करताय, कस्टमरसाठी करताय, तुम्ही कस्टमरला विचारलंय का, इंटरनल किंवा एक्सटर्नल कस्टमरला, राईट. आणि कंटिन्युअस तुम्ही विचारतून फीडबॅक घेऊन तुम्ही करता का. जेव्हा ऍज अ कंपनी तुम्ही हे सर्व 5 बिल्डिंग ब्लॉक्स आणि त्याच्या आतले हे तुम्ही जेव्हा फॉलो कराल, कारण हा प्रत्येक ब्लॉकला ना आय टेक ऍटलीस्ट 5 to 6 hours टू एक्सप्लेन की हाऊ इट विल बी, हाऊ पीपल एंगेजमेंट हॅज टू हॅपन, किंवा स्किल डेव्हलपमेंट कसं करतात, किंवा प्रोसेस, राईट, ऑटोमेशन, RPA किंवा टेक्नॉलॉजी किंवा इंटेलिजंट ऑटोमेशन टेक्नॉलॉजी, प्रत्येक टेक्नॉलॉजी कसा युटिलाइज होईल विदिन अ ऑर्गनायझेशन, आणि रेग्युलेशन्स काय काय आहेत या अगोदर, कंप्लायन्स कसं असतात, आणि हे तर आता एव्हर मंथ प्रत्येक महिने चेंज होत राहतात, आणि कस्टमरचा दृष्टिकोन चेंज होत राहतो. इट टेक्स लॉट ऑफ टाइम टू अंडरस्टँड, बट इन अ नटशेल हे तुम्ही जर इम्प्लिमेंट केलात ऍज अ कंपनी, तो इमिजिएटली डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहाल. म्हणजे हे थोडक्यात की पीपल कसं, लिडरशिप डेव्हलपमेंट, इन हाऊस रोडमॅप, तुम्ही रिस्किल करताय का, इंटरनल डेव्हलपमेंट किती प्राधान्य देताय, तुमचं कल्चर कसं आहे, किंवा प्रोसेस पाठोमागे तुम्ही डिजिटल अडॉप्शन करताय का, सायबर सिक्युरिटी किंवा आर्किटेक्चर तुमचं कसं आहे ऑर्गनायझेशन, तुम्ही अडॉप्ट करू शकता का नवीन पार्टनर्स, किंवा तुमचे वर्कफ्लोज कसे आहेत ते ऑटोमेट केले आहेत का तुम्ही ऑपरेशन्स मध्ये किती ऑटोमेशन केलेलं आहे, पुन्हा टेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या, हे सर्व जुन्या टेक्नॉलॉजी झाल्या, सोशल मीडिया, मोबिलिटी, अनालिटिक्स, क्लाउड. आता हे ब्लॉकचेन किंवा कनेक्टेड किंवा AI किंवा बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, उद्याच्या ज्या टेक्नॉलॉजी, बायोमेट्रिक, कनेक्ट 5G आता 2 वर्षात सगळीकडे होईल, हे तुम्ही अडॉप्ट करताय का, नाही केलं तर आता शेखर सरांनी ते सिक्युरिटी वगैरे सांगितले, तर आता सिक्युरिटी जो एरिया ना इव्हॉल्विंग आहे, आज तुम्ही सिक्युरिटी आर टेकिंग केअर ऑफ दिस सोशल मीडिया, मोबिलिटी, अनालिटिक्स, याच्या नुसते नवीन गाईडलाईन येतील फॉर ब्लॉकचेन, AI वगैरे, हे जेवढ्या थ्रेट्स वाढत राहणार आणि AR VR ते अजून वाढत राहणार. दॅट इज वाय व्हॉट शेखर सर सेड
की सिक्युरिटी एव्हर चेंजिंग आहे, शिकत राहा. मेंटर्स लाईक शेखर सर विल ऑलवेज गाईड यू हाऊ टू गो टू द नेक्स्ट लेवल, राईट? सो एनी ऑर्गनायझेशन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन 3 एरियात करतं. फ्रंट ऑफिस म्हणजे जे कस्टमर सेंट्रिक आहे, मोबिलिटी किंवा IoT चॅटबॉट, आणि मिडल मध्ये ऑटोमेशन, आणि बॅक मध्ये टेक्नॉलॉजी लाईक बिग डेटा, AI, ब्लॉकचेन असं करतात. तर मी एक प्रोग्राम रन करतो, ओके, ते इनोव्हेशन कार्निवाल. या प्रोग्राम मध्ये ना आम्ही भरपूर स्टार्टअप्स किंवा अकॅडमिया म्हणजे इन्स्टिट्यूशन, IIT, IIM त्यांच्याशी कोलॅबोरेट करून त्यांचा कोर्स कसे चेंज होतील, त्यांना काय काय आम्ही प्रोग्राम देतो. जसे की स्टार्टअप ग्रॅज्युएशन प्रोग्राम, तर 3 महिने 4 महिन्यामध्ये आम्ही स्टुडंट आयडेंटिफाय करतो आणि त्यांना शिकवतो की स्टार्टअप कसं बनवायचं, इन्व्हेस्टमेंट कशी आणायची, आयडिया व्हॅलिडेट कशी करायची, मार्केटमध्ये कसं घुसायचं, मार्केट रिसर्च कसा करायचा, आणि नेक्स्ट स्टेप मध्ये असं कसं समोर जायचं. तर आपल्या फोरम मध्ये मला फार आनंद होईल की मराठी आपल्या जो फोरम आहे त्याच्यामधले आपण जर उद्याचे बिल गेट्स किंवा उद्याचे सुंदर पिचाई क्रिएट करू, त्याचा सर्वात जास्त अभिमान आपल्या कम्युनिटीलाच होईल. सो हा प्रोग्राम हा DCPचा प्रोग्राम आहे, पण असा प्रोग्राम आपले असे काही 10-15 मेंटर्स समोर येऊन आपण हा प्रोग्राम राबवू शकतो, नवीन प्रोग्राम क्रिएट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपले जे कॉर्पोरेट्स आहेत, मराठी कॉर्पोरेट्स, ते आपलं थोडासा फंड रेज करून दे कॅन क्रिएट इन्व्हेस्टमेंट फॉर अ स्टार्टअप्स विथ अ प्रॉपर आयडिया व्हॅलिडेशन. जो हा फंड ₹1 सध्या असेल तो उद्या 1 लाख बनेल, आणि ते होऊ शकतं. सध्याच्या जे स्थिती आहे त्याच्यामध्ये नक्की होऊ शकतं, आणि हे मी केलेलं आहे ऑलरेडी. लास्ट 3-4 वर्ष मी हे राबवलेलं आहे की 250 पेक्षा स्टार्टअपला मेंटरिंग करून, किंवा आपल्याकडे 100 पेक्षा मेंटर्स आहेत वेगवेगळ्या डोमेन नॉलेजमध्ये, आणि ऍटलिस्ट मी 30-32 कॉलेजेसमध्ये स्टार्टअप ग्रॅज्युएशन प्रोग्राम आम्ही राबवलेले आहेत. भरपूर स्टुडंट्सला त्यांना शिकवलेलं आहे सर. तर हे नुकतंच मी थोडक्यात लास्ट 20-25 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला की हे जे आहेत, हे सगळे जे पिलर आहेत, गव्हर्नमेंट किंवा मी स्टेट गव्हर्नमेंट वगैरे काम करतो, महाराष्ट्र किंवा तेलंगणात आणि केरला वगैरे, किंवा वर्ल्ड बँक मध्ये मी काम केलेलं आहे. त्यांच्या ब्लॉकचेन आणि क्लीन वॉटरसाठी मी काही उपक्रम केलेले आहेत, आणि IIT, IIM त्याच्यामध्ये काम केलं आहे. स्टार्टअप्स किंवा दुसरे कॉर्पोरेट्स, महिंद्रा फायनान्स, आणि ह्याच्यामध्ये ह्या ज्या इकोसिस्टमला सर एकत्र जाऊन आपण काम केलं ऍज अ मराठी कम्युनिटी, आपण भरपूर काय अचीव्ह करू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही करत राहतो, हॅकॅथॉन किंवा पीच सेशन फॉर इन्व्हेस्टमेंट, स्टार्टअप ग्रॅज्युएशन प्रोग्राम, नवीन मास्टर क्लासेस. म्हणजे एक मास्टर क्लास शेखर सर आणि मी एकत्र येऊन करेन की शेखर सर पूर्ण सायबर सिक्युरिटी शिकवेल, आणि त्यानंतर आपले सीताराम सर येऊन पूर्ण डिजिटल मार्केटिंग शिकवतील. मग असे उपक्रम आपण करू शकतो, आणि सो दॅट आपली स्किल सेट ऍज अ मराठी उपक्रम कॅन गो टू द नेक्स्ट लेवल, आय वुड से नेक्स्ट ऑर्बिट. सो थँक्यू सो मच संतोष सर आणि पूर्ण मराठी कम्युनिटी फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी फॉर लास्ट 20-25 मिनिट्स, की जेणेकरून मी मराठीत बोलून आता मी थोडस जास्त मराठीत बोलू शकेल, जास्त प्रॅक्टिस झालेली आहे. थँक्यू सो मच. बोललेली होत आहे, आधी बोललेली पाहिजे. म्हणजे जसं आपण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आज तिन्ही मेंटर जे आमच्याकडे आले, त्या तिन्ही मेंटरना खरं तर मुळात पुष्पगुच्छ देणे, त्यात आपल्याकडे हे नाही, आपण जवळ नाही. बरोबर. तिन्ही मेंटरना मी एवढंच सांगेन की ह्या पेंडेमिक मध्ये तुम्ही सुरक्षित राहा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे, आणि तुमच्याकडनं उत्तमोत्तम विद्यार्थी आणि नवीन मार्गदर्शक विद्यार्थी आणि नवीन व्यापारी घडू दे. जसं इनोव्हेशन आहे, जसं सिक्युरिटी आहे, आणि जसं डिजिटल मार्केटिंग आहे, या तिन्ही गोष्टी ज्या अनुषंगाने आता येणाऱ्या सेंचुरीमध्ये आपल्याला फार उपयुक्त आहेत आणि गरजेच्याही आहे, कळलं का? तर मी असं सांगेन की तुमची उत्तरोत्तर तुमचे ज्ञान आणि तुमच्यामुळे मिळणारं आम्हाला ज्ञान हा सतत वाढत राहू दे. मार्केटिंग मध्ये मराठी व्यापारी, मराठी व्यावसायिकांना त्याचा फार उपयोग होऊ दे. याकरता तुम्ही तिघांनी आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मार्गदर्शन केलं, त्याबद्दल लाईव्ह सेशनला तुम्ही मार्गदर्शन केलं, FB वर कनेक्ट असलेल्या प्रत्येक माणसाकडनं मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. दुसरी गोष्ट की मी मराठी व्यापारी एकत्रीकरण समिती, अर्थसंकेत, आणि त्याचसोबत आमच्या बरोबर जॉईंट असलेले आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट, महाराष्ट्र बिझनेस क्लब, स्वयंभी नारायणी मैत्री क्लब, आणि मी स्वतः संतोष शिंदे तुम्हाला सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या दिवसाची सांगता इथेच करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप थँक्स, खूप आभार.